नमस्कार महाराष्ट्र, मी सुबोध कांबळे. यूट्यूबमध्ये सर्वांचं स्वागत. मी आता आहे पनवेल रेल्वे स्टेशनच्या इथे. मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे पनवेल रेल्वे स्टेशनची. तर कुठे जाऊ नका, पात्रा सुबोध कांबळे. आता आपण आहोत पनवेल रेल्वे स्टेशनच्या इथे आणि आपल्याला पाहायला मिळतं आहे की स्टेशनच्या 100 मीटर पुढे ट्रेन थांबलेली आहे. कारण की हा पॅसेज बघा, हा 100 मीटरचा भाग आहे आणि ट्रेन ह्या साईडला पुढे लावलेली आहे 100 मीटर अगोदर. कारण की मागे प्लॅटफॉर्म बनवलेला आहे, तर तिथे 100 मीटर ती ट्रेन पुढे नेलेली आहे. तर आता इथे काय करणार आहेत आपल्याला अजून तरी कल्पना नाही आहे. हे बघा, आपण समोर पाहतो आहे की त्या साईडला जायला रस्ता केलेला आहे. ते बघा, पब्लिक त्या साईडला चाललेली आहे. तिकडे त्या साईडला रस्ता बनवलेला आहे. आपण ते देखील पाहूया पुढे जाऊ. तर आता आपण चाललेलो आहोत तिकीट काउंटरच्या इथे. मी जात आहे हरिद्वारला, तर त्यासाठी मी आज तिकीट काढायला आलेलो आहे. हे बघा, हा प्लॅटफॉर्म आहे आणि आपली ट्रेन 100 मीटर पुढे लावलेली आहे. जर कुणाला ह्याचं रिझन माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. थोडं पुढे आल्यावर आपल्याला दिसतं आहे, पहा, हे आहे पनवेल कर्जतचं काम. हे बघा, हे आपण पाहतो आहे संपूर्ण काम हे चाललेलं आहे. पनवेल कर्जतचं काम चाललेलं आहे. आपण याची देखील माहिती घेऊया पुढे जाऊन. हे बघा, आपण पाहतो आहे पनवेल कर्जतचं काम. हे बघा, आणि हा साईडला आपण पाहतो आहे. तर हे पहा, हे खूप काम चाललेलं आहे. ते स्टेशन वाढवण्याचं काम चाललेलं आहे. तर कोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने काम करतात आहेत ते आपण पाहणारच आहोत. थोड्या येणाऱ्या दिवसात आपल्याला कळेलच की काय प्रोग्रेस आहे पनवेल रेल्वे स्टेशनची. हे बघा, तर स्टेशनवरून ह्या साईडला यायला एक रस्ता बनवलेला आहे. पुढे जाऊन आपण पाहूया थोड्या वेळात. थोडंफार गाडीचं साम्राज्य आहेच इथे. हे बघा, हे आहे तिकीट काउंटर. आता आपण लिफ्टने वरती जाऊया. चला, आता मी तिकीट काउंटरला उभा आहे. फॉर्म वगैरे मी फिलअप केलेले आहे. हरिद्वारचं मी तिकीट काढतो आहे. हे बघा, हे असं काउंटर असतं. आता तत्कालची लाईन चालू झालेली आहे, 11 वाजलेली. तर हे आहे कर्जतचं काम. हे पहा, आपण पाहतो आहे कर्जतला जाण्यासाठी पनवेलचं हे काम चाललं आहे. आणि हे आपण पाहतो आहे समोर प्लॅटफॉर्म्स आहेत. 100 मीटर पुढे ट्रेन थांबवली जाते. हे बघा, पुढे जाऊन आपण पाहूया. चला, हे बघा, तर इथून हे पटरी वगैरे काढलेले आहेत आणि आपण समोर पाहतो आहे बघा की पूर्ण हे बुजवलेलंच आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये प्लॅटफॉर्म पुढूनच चालू होईल. चला, आता चला आपण धावूया. आपल्याला ट्रेन पकडायची आहे, आपल्याला कामाला जायचं आहे. चला पुढे जाऊ. तर हे पहा कसं केलेलं आहे पनवेल स्टेशनला जाण्यासाठी. हे बघा, पनवेल स्टेशनला आल्यावर तुम्हाला हे पाहायला मिळेल. चला, हे बघा, हे पाहतो आपण पनवेल रेल्वे स्टेशनला काम चाललेलं आहे. 100 मीटर पुढे ट्रेन थांबवलेली आहे आणि इथूनच पुढे असणार आहे ट्रेन. तिकडे पुढे उन्हामध्ये ट्रेन थांबवलेली आहे. त्याला छप्पर वगैरे लावलं पाहिजे, आपण ते देखील पाहूया. हे बघा, पनवेल स्टेशनला आल्यावर तुम्हाला इथे TC देखील पाहायला मिळतील. तिकीट चेकर असतात. ते पनवेल स्टेशनला आल्यावर कधीच विदाऊट येऊन जाऊ नका. तर हे बघा, हे नवीन प्लॅटफॉर्म पुढे वाढवलेलं आहे. तर ह्याच्यावरती छप्पर देखील नाही आहे आणि ट्रेन पुढे बघा 100 मीटर पुढे ट्रेन थांबलेली असते. ही बघा, तर ऊन पावसाच्या वेळेस काय करू शकतो सर्वसामान्यासाठी रेल्वे, तर त्याचं काही बघा रेल्वे प्रशासनाने. हे बघा, तर आपण पाहतो आहे की पनवेल स्टेशनवरून आपण निघालेलो आणि 100 मीटर पुढे ट्रेन थांबलेली आहे. तर ऊन वारा पावसाचं काय होणार पुढे जाऊन, त्याचं देखील लक्ष दिला पाहिजे. हे बघा, आत्ता आपण आलेलो आहोत खांडेश्वर रेल्वे स्टेशनच्या इथे आणि तुम्ही पाहताय की रस्त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे. याची देखील आपण व्हिडिओ बनवलेली होती की खांडेश्वर रेल्वे स्टेशनपासून एअरपोर्टला जाण्यासाठी जो रस्ता बनवला आहे त्या साईडला रस्ता आहे. त्या साईडला आहे. तर मी एक न्यूज वाचली होती की त्या रस्त्यापासून खांडेश्वर स्टेशनच्या खालतून भुयारी मार्ग चालू करावा म्हणून मी एक न्यूज वाचली होती. आणखीन एक समाजसेवक आहेत कामोड्यामधले, सचिन गायकवाड म्हणून, तर त्यांनी ही सिडकोला निवेदन केलं होतं. खांडेश्वर रेल्वेच्या खांडेश्वर रेल्वे स्टेशनच्या खालून म्हणजे बोगदा तयार करावा
जेणेकरून एअरपोर्टकडून जो येणारा गाड्यांचा ताफा आहे तो खालून डायरेक्ट खांडेश्वर स्टेशनला जाण्यासाठी. कारण की कामोठे माणसोच्या यांना वळसा घालून एअरपोर्टला जाण्यासाठी जावं लागणार होतं. तर त्यासाठी भुयारी मार्ग चालू करावा म्हणून सचिन गायकवाड म्हणत आहेत. पण ते कितपत योग्य आहे काय आपल्याला माहीत नाही, चुकीचंच असणार आहे ते कितपत योग्य आहे, किती सत्यात उतरेल ते येणाऱ्या दिवसातच कळेल. कारण की खांडेश्वर रेल्वे स्टेशनच्या खालती सबवेमध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साचतं. तर सबवे तर भुयारी मार्ग चालू केला तर त्यामध्ये पाणी साचणार की नाही हे येणाऱ्या दिवसातच कळेल. बघा हा सर्व परिसर कांदळवन आहे. हे खाडीमध्ये येणारी झाडं आहेत कारण की समुद्राचं जे पाणी आहे भरतीचं ते हे झाडं अडवतात पाणी, त्यांना पुढे येऊ देत नाही. पनवेल परिसरात जास्त करून हा कांदळवनाच्या याच्यामध्येच आहे. तर तिथे आता शहर झालेलं आहे. पण हा जो संपूर्ण भाग दिसतो आहे हा संपूर्ण कांदळवनाचा आहे. इथे थोडीफार शेती देखील केली जाते, मासेमारी केली जाते. ही बघा आता आपण थोडं पोचतो आहोत मानसरोवर स्टेशनला. हा इकडे पुढे कामुडे गाव आहे आणि त्या साईडला आहे पुढे एअरपोर्ट. पुढे गेल्यावर आपल्याला दिसतो थोडाफार एअरपोर्ट. हा बघा हा संपूर्ण परिसर आहे कामोड्याचा. आता मानसरोवर स्टेशन येईल. बघा हा संपूर्ण परिसर आहे कामोडे मानसरोवर आपण बोलतो त्याला. स्टेशनचं नाव आहे मानसरोवर. बघा आता आपण पोचलेलो आहोत मानसरोवरला. हे आहे मानसरोवर रेल्वे स्टेशन. हे बघा जसं आपण मानसरोवर रेल्वे स्टेशन सोडतो तसा हा संपूर्ण कांदळवनाचा खाडीचा भाग सुरू होतो. तुम्हाला मी एअरपोर्ट दाखवतो. इथून दिसतं एअरपोर्ट. हे बघा समोर पाहतो आपल्याला एअरपोर्ट दिसतंय बघा. हे बघा आहे ना कमळाचा जो वरचा भाग आहे तो दिसतो आपल्याला इथून. हे बघा हा आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जो की मानसरोवर वरून निघाल्यावर दिसतो आपल्याला. हे बघा आहे ना खूप छान आहे ना. हे आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जो की आपल्याला रेल्वेमधून दिसतो इथून. हे बघा ही खाडी. या खाडीमध्ये कुणी टाकू नये कारण की जे पेराल तेच उगवाल. हे बघा ही संपूर्ण शेती दिसते आपल्याला. हे बघा ही जसं आपण मानसरोवर रेल्वे स्टेशन सोडतो जशी शेती चालू होते खारघरपर्यंत. है ना ही संपूर्ण शेती आपल्याला पाहायला मिळते खारघर रेल्वे स्टेशनच्या आणि मानसरोवरच्या मध्ये. तर आता आपण पोहोचलो आहोत खारघरला. आपण खारघर रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत. मित्रांनो तुम्हाला मी पनवेल रेल्वे स्टेशन तसेच पुढील मानसरोवर रेल्वे स्टेशन, खांडेश्वर रेल्वे स्टेशन आणि खारघर रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरातील मी तुम्हाला थोडीफार माहिती सांगितलेली आहे. तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.